नमस्कार, नमस्ते आणि वेलकम टू माय न्यू चॅनल. मी आहे अश्विनी आणि हे आहेत माझे हसबँड. सो फायनली आफ्टर 3 इयर्स तो दिवस आलाच. आज आम्ही निघतोय प्री वेडिंग शूटसाठी. आय एम सो एक्सायटेड. बट बोलतात ना, सगळं चांगलं असलं की काही ना काहीतरी नाट लागतेच. काय झालं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. असो, लेट्स गेट स्टार्टेड इंटू माय व्हिडिओ. आम्ही दोघांनी मिळून ना शूटसाठी काही स्पॉट डिसाईड केलेले. तर फर्स्ट आम्हाला CSTला शूट करायचं होतं. त्यासाठी मी सकाळी उठले, रेडी झाले. ते मी यासाठी सांगते कारण की मी सकाळी उठत नाही लवकर. पण मी रेडी होऊन यांची वाट बघितली. यांनी मला पिक केलं आणि आम्ही डायरेक्ट CSTला जाऊन पोहोचलो. शूट संपवला. हा आमचा छोटासा शूट आहे. जिथे खूप मस्त झाला शूट. नेक्स्ट डेस्टिनेशन होतं अलिबाग. टाईम पण कमी होता आणि त्यामध्ये सगळं रॅपअप करायचं होतं. मग आम्ही ठरवलं की जवळच फोटोशूट करूया. CST टू अलिबाग अशी फेरी बुक केलेली आम्ही आणि ही फेरी ना फक्त हाफ अवरमध्ये आम्हाला या फेरीने व्हेइकलसोबत आम्हाला अलिबागला पोहोचवलं. बट इथे थोडीशी मला भीती वाटत होती कारण की फेरी कंटिन्युअसली मूव्ह होत होती आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं मोशन सिकनेस फील होत होतं. बट आम्ही ते फोटोज काढले, खूप मस्त टाईम स्पेंड केला, छोट्याशा व्हिडिओज काढल्या. पाणी, स्काय, पक्षी, बर्ड्स खूप मस्त दिसत होते तिथून व्ह्यू वगैरे तो आम्ही बघितला. आणि पुढे काय करायचं हे पण आमचं डिस्कशन चाललेलं की कसा शूट संपवायचा, सगळे कसे शूट कव्हर करायचे वगैरे. मग ते डिस्कस करत होतो. आमचे फोटोग्राफर्स वगैरे पण आमच्यासोबत होते. तर त्यानंतर आमचा नेक्स्ट शूट अलिबागला बीचवरती होता आणि तिकडे पोहोचून आम्हाला लंच वगैरे करून मग आम्हाला पुढच्या शूटसाठी जायचं होतं. तर मग हेच आमचं थोडंसं डिस्कस वगैरे चालू होतं. आणि आम्ही इथे पण थोडंसं स्नॅक्स वगैरे खाल्लेलं. तेवढं काय ठीक नव्हतं, ओके, ओके होतं. खायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ट्राय करू शकतात. बट आम्हाला तरी त्याची टेस्ट नाही आवडली ॲज पर द प्राईस. मग नेक्स्ट शूट आमचा ह्या आउटफिटवर होता. आम्ही रेडी होऊन बीचवरती गेलो. हा आमचा छोटासा इथे छोटासा शूट झाला त्याची ही व्हिडिओ आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप थकलेलो. मग आम्ही डायरेक्टच घरी गेलो. तोपर्यंत आमच्या दोघांचे पण मम्मी-पप्पा आलेले. आम्ही डिनर वगैरे केलं. सकाळी आमचा नेक्स्ट शूट होता. सो तो आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही निघालो शूटसाठी. तर तो आमचा हा आउटफिटवर होता. रेड आणि ब्लॅक आउटफिटवर होता. अ, आणि हा आउटफिटवर पण आम्ही शूट करायचा ट्राय केला, बट झालाच नाही कारण की पाऊस येत होता. मग काय नाही, आम्ही तो शूट ना लोधाला कंप्लीट केला आणि मग आम्हाला ठरवलं की आम्ही इथे थोडासा टाईम वगैरे आहे तर फिरूयात. आणि आम्ही फिरायला निघालो. एवढं मस्त एक्सपिरियन्स होता ना, पाऊस पडत होता, ड्राईव्ह करत होतो आम्ही, दोघं होतो सोबत, ग्रीनरी होती आसपास, खूप छान फील झालं इथे. मग नंतर फिरलो वगैरे थोडंसं. नंतर अजून पण शूट झाले, बट मी तुम्हाला नंतर सांगेल. बट इथे आमचं ना छोटंसं ॲक्सिडेंट झालं आणि मी बोलेल खूप काळजी घ्या जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग वगैरे करतात ना. आपली चुकी नसताना पण नुकसान होऊ शकतं आपलं. आणि हा पर्सन होता, माहिती नाही कोण होता. आम्ही पोलीस कंप्लेंट केली. मग पोलीस वगैरे आले. सॉर्टेड झालं ते सगळं केस. बट स्टील खूप गोष्टी होऊ शकल्या असत्या. बट थँक गॉड आम्ही सेफ आहोत. आणि ना गाडीला पण एवढं डॅमेज झालं ना, हे बघा इथे खूप डॅमेज झालं. प्लीज काळजी घ्या. त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही अंकलकडे जाऊ. तिथेच थांबलो आम्ही रात्रभर. अंकलकडे निघालो. दादा आलेला आम्हाला घ्यायला. आणि मग आम्ही इथे गेलो. ही माझ्या दादाची छोटी मुलगी एवढी क्यूट आहे ना, आम्ही सगळं विसरून गेलो. तिच्यासोबत खेळत होतो. मस्त तिची गप्पा चाललेली, बडबड चाललेल्या आणि मस्ती करत होती. तर इथे आम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटलं. मग सकाळी ना हे आम्हाला भेटायला आलेले की सगळं ठीक आहेत की नाही. आणि असा झाला आमचा फोटोशूट. हा आमचा छोटासा फोटोशूट आहे. सो एन्जॉय करा आणि थँक यू व्हिडिओ बघण्यासाठी. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.